शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांचा सर्वात मोठा निर्णय झालेला आहे. थोड्याच वेळात पैसे खात्यात देखील जमा होणार आहे. जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना सर्व अपडेट पाहायला मिळेल. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. सबस्क्राईब केले की रोजची रोज ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी काय निर्णय आहे याच चॅनलवरती पाहायला मिळत असतं. सर्वात मोठी अपडेट आहे ती म्हणजे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देखील जमा होणार आहेत व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. सर, आपला व्हिडिओ बघत असतानाच मेसेज पडला, 2000 रुपये आले. शेतकऱ्यांची मोठी प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुकापूर्वी वंचित शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदान. जिल्ह्यातील तब्बल 3.5 लाख शेतकरी यामध्ये ठरले पात्र. सध्या स्थितीला एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल. सध्या स्थितीला 880 कोटी रुपये अनुदान मिळणारे आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या स्थितीला आता शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम लवकरच जमा होणार आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी ही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येईल. सर्वात मोठी बातमी म्हणजे अनुदानासंदर्भात आहे. अनुदान खात्यात जमा होण्यास झालेली आहे सुरुवात. आता सध्या स्थितीला विहिरीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यातली त्यात पाहायला गेलं तर याचा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना फायदा होत चाललेला आहे. आता सध्या स्थितीला विहिरीचे अनुदान खात्यात जमा होण्यास सुरुवात वेगाने देखील होत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून आलेल्या आहेत. सध्या स्थितीला सरकारकडून मोठा दिलासा आता शेतकऱ्यांना मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात देखील मोठी अपडेट व त्यासोबत नमो शेतकरी योजनेबाबत देखील मोठी अपडेट आलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा देखील झालेले आहेत. तुमच्या खात्यात आले की नाही कमेंट करून नक्की कळवू शकता. आता सविस्तर तर पुढे आपण पाहणारच आहोत. त्यापूर्वी लाडकी बहीण योजनेबाबत अपडेट आहे. दुसऱ्या टप्प्याचा 31 ऑगस्टला भेटणार लाडक्या बहिणींना लाभ. आता 31 ऑगस्टला देखील महिलांना लाभ भेटणार आहे. यामध्ये दुसरा टप्पा आपल्याला पाहायला मिळत आहे. उत्पादनात घट झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत. सध्या स्थितीची परिस्थिती काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसामुळे होत आहे नुकसान, तर काही ठिकाणी उघडीपीमुळे. राज्यामध्ये सध्या स्थितीला उत्पादनात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यातली त्यात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे, तर काही ठिकाणी पावसाने ओढ दिल्यामुळे पिके करपून गेल्याचं चित्र आहे. पिकांच्या नुकसानीबाबत विमा कंपनीस 72 तासांच्या आत कळवावे तरच कार्यवाही होईल. शेतकरी मित्रांनो, तुमच्या पिकांचे नुकसान झालेले असेल व तुम्हाला जर तात्काळ मदत जर पाहिजे असेल तर त्यासाठी एक काम देखील तुम्हाला करावं लागणार आहे. सध्या स्थितीला पिकांच्या नुकसानीबाबत विमा कंपनीस 72 तासाच्या आत कळवले तरच कार्यवाही होईल. नंतर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मोठ्या प्रमाणात लाभ देखील मिळू शकतो. त्यासाठी तुम्हाला नुकसान जसे होईल त्या त्वरितच तुम्हाला 72 तासाच्या आत कळवायचे आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी. शेतकऱ्यांच्या खात्यात 370 कोटी रुपये जमा. सध्या स्थितीला पीक विम्यापोटी 370 कोटी रुपये वाटप झालेले आहेत. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की शेतकऱ्यांना खूप दिवसांपासून पीक विम्याची देखील प्रतीक्षा आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु ती प्रतीक्षा अखेर शेतकऱ्यांची संपलेली आहे. सध्या स्थितीला पीक विम्यापोटी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत देखील मिळत चाललेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा व तालुका कमेंट करून नक्की कळवू शकतात. त्या तालुक्याबाबत अपडेट नक्कीच दिली जाईल. सध्या स्थितीला नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. जिल्ह्यातील 4,38,303 शेतकऱ्यांपैकी आता 3,64,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बँक खात्यात ही रक्कम आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, बँक खात्यात थेट ही रक्कम देखील जमा केली असल्यामुळे राज्यातील शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मदत देखील उर्वरित आता लवकरच वाटप. बोंडअळी व अन्य किडींचा प्रादुर्भाव वाढला. प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभाग ॲक्शन मोडवर आले. सध्या स्थितीला बोंडअळीचा प्रभाव आपल्याला कापूस या पिकावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. सध्या स्थितीला हा प्रभाव रोखण्यासाठी आता कृषी विभाग ॲक्शन मोडवर आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. सर्वात मोठी अपडेट आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. आता थोड्याच वेळात काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देखील जमा होणार आहेत. ती गोड बातमी आता शेतकऱ्यांसाठी आलेली आहे. सध्या स्थितीला नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात आता वर्ग केला जाणार आहे. काहींच्या खात्यात रक्कम देखील आल्याचं शेतकऱ्यांनी कळवलेलं आहे. काही शेतकऱ्यांनी कमेंट करून देखील सांगितलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यात
नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला असेल तर कमेंट करून नक्की कळवू शकता, कारण की याचा लाभ आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे। काल परळी या ठिकाणी देखील आपल्याला सभा पाहायला मिळत होती, त्यामध्ये शेतकऱ्यांना वितरण केले आहे। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आलेली आहे प्रोत्साहन अनुदानासंदर्भात। 20,327 शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 50,000चे प्रोत्साहन। शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे तब्बल 50,000 रुपयांचे प्रोत्साहन खात्यात आलेले आहे। शेतकरी मित्रांनो, ही रक्कम 10,000 नव्हे, 20,000 नव्हे, तर तब्बल 50,000ची रक्कम आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या स्थितीला याचा लाभ आत्तापर्यंत 20,327 शेतकऱ्यांना मिळालेला आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 50,000चे जे आहे ते प्रोत्साहन अनुदान जमा झालेले आहे शासनाच्या शेतकरी कर्जमुक्ती अंतर्गत। महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो, मुगाचा पीक विमा मिळाला। शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी म्हणजे आता सध्या स्थितीला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देखील आलेले आहेत। शेतकऱ्यांनी स्वतः कमेंट करून सांगितलेले आहे। त्या शेतकऱ्यांचे नाव आहे विलास शिंदे। असं म्हटलेले आहेत की नाशिक पीक विमा मुगाचा मिळाला आहे सर, पुढील पीक विमा कधी मिळेल अशी देखील त्यांना प्रतीक्षा आहे। आता त्यांच्या खात्यामध्ये मुगाचा देखील पीक विमा जमा झालेला आहे व नाशिक जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम देखील जमा झाली असल्यामुळे आनंदाचे वातावरण। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। सोयाबीन तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आज मिळणार आहे अनुदान। शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या खात्यात देखील अनुदान लवकरच जमा होणार आहे। सध्या स्थितीला हेक्टरी 5,000 रुपयांचे अनुदान आपल्याला पाहायला मिळत आहे। याचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांना आता होणार आहे। सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सोयाबीन पीक आहे, त्यामध्ये तसेच कापूस या शेतकऱ्यांना आता अनुदान मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे। काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास देखील सुरुवात झालेली आहे। तुमच्या खात्यात आले असेल तर कळवू देखील शकता। आता शेतकरी मित्रांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे, कारण की सोयाबीनचे गेल्या वर्षी पाऊस न आल्यामुळे देखील नुकसान झालेले होते, परंतु आता मदतीमुळे शेतकऱ्यांना आधार देखील मिळत आहे। वांगी तसेच हिरव्या मिरचीच्या दराबाबत छोटेसे अपडेट आहे। पुणे या बाजार समितीमध्ये 4,000 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळत आहे, तर आवक 381 क्विंटल पर्यंत आलेली होती। दरामध्ये चढ उतार पाहायला मिळत आहेत। दर सध्या स्थितीला चांगले टिकूनच आहेत। मिरचीच्या दराबाबत पाहायला गेलं तर हिरव्या मिरचीचा दर सध्या स्थितीला आपल्याला 5,500 रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे, तर कमीत कमी दर 3,000, तर सरासरी दर 4,250 रुपये आहे। पुणे या बाजार समितीमध्ये आवक 494 क्विंटल। पीक विम्याची उर्वरित रक्कम शेतकरी बांधवांना त्वरित मिळावी। सध्या स्थितीला आता भरपूर सारे शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम तर आलेली आहे, परंतु काही शेतकरी राहिलेले आहेत। त्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची उर्वरित रक्कम आता त्वरित द्यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत चाललेली आहे। आता सरकार यावर काय निर्णय घेतं शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, तब्बल 1 कोटी शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर 1 लाख नव्हे, 10-20 लाख नव्हे, तर शेतकरी मित्रांना आता 1 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। म्हणजे सध्या स्थितीला नमो किसान महासन्मान योजनेचा 4था हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार अशी प्रतीक्षा शेतकऱ्यांच्या मनात होती, परंतु ती प्रतीक्षा अखेर संपलेली आहे। राज्यातील शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेच्या 4थ्या हप्त्याचे 2,000 रुपये आता मिळणार आहेत। काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली आहे, तर उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात देखील रक्कम आपल्याला आता पुढील काही तासातच पाहायला मिळू शकते। यामुळे शेतकऱ्यांना आता चांगल्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांना वाटप देखील वेगाने सुरू असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे। आता धनंजय मुंडे यांनी काल परळीमध्ये त्यांनी सभा देखील घेतलेली होती। कृषी महोत्सव देखील पाहायला मिळत होता, त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय झाला। राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार मोठ्या प्रमाणात खुशखबर। सध्या स्थितीला आता यावर्षी पेरण्या खूप लवकरच झालेल्याच होत्या, त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरणच आहे। त्यातली त्यात पावसाने काही दिवसापूर्वी उघाड दिलेली होती, परंतु पावसाची प्रतीक्षा संपलेली आहे। कोठे मध्यम तर कोठे मुसळधार सरी पाहायला मिळत आहेत। राज्यात आज देखील चांगला पाऊस पाहायला मिळेल। मध्यम ते जोरदार हजेरी पावसाची आपल्याला पाहायला मिळू शकते असा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे। रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून प्रत्येक अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल। भेटूया पुढील व्हिडिओत। धन्यवाद।